आता एक बातमी येते अहिल्यानगरमधून। जेऊर टोल नाका खून प्रकरणी दीपक ढाकणे याची निर्दोष मुक्तता झाली आहे। तर तब्बल 16 वर्षांनंतर न्यायाचा विजय झालाय। 14 जुलै 2009 रोजी जेऊर टोल नाका येथे पोलीस बंदोबस्त सुरू असताना मौफ येथील पिंटू शिंदे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता। या घटनेनंतर झालेल्या तपासात दीपक ढाकणे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर सन 2012 मध्ये अहिल्यानगर सत्र न्यायालयाने या प्रकरणी ढाकणे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। त्यानंतर 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत जन्मठेपेची शिक्षा बहाल केली होती। मात्र या निर्णयाविरोधात ढाकणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं। सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीने 13 ऑगस्ट 2025 रोजी तब्बल 16 वर्षाच्या न्याय प्रक्रियेनंतर सबळ पुराव्याअभावी दीपक ढाकणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे। तर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ढाकणे यांना मोठा दिलासा मिळालाय। या प्रकरणी ढाकणे यांच्या वतीने ॲडव्होकेट आनंद लांडगे यांनी प्रभावीपणे बाजू मांडत न्यायालयात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। तसेच विश्वजित कासार यांनी दीपक ढाकणे यांना या प्रकरणातून मुक्त करण्यासाठी मोलाची मदत केली आहे। स्थानिक पातळीवरही या निकालाची चर्चा असून 16 वर्षांनंतर मिळालेल्या न्यायामुळे कुटुंबीय आणि समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। 9 जुलै 2009 साली झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी दीपक ढाकणे यांना माननीय सेशन्स कोर्ट अहमदनगर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि त्यांचे अपील सुद्धा बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद यांनी डिसमिस केले होते। त्याच्या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्याचा आज निकाल लागला आणि त्यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे।